केंद्र सरकारने सर्वसामान्य कुटुंबियांना मोठा धक्का दिलाय। सिलेंडरच्या दरामध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे। घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये 50 रुपयांची दरवाढ झाली आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला ही देखील दरवाढ लागू होणार आहे। उज्ज्वला सिलेंडर आतापर्यंत 830 रुपयांना मिळत होता, आता मात्र वाढलेल्या दराने तो 853 रुपयांना मिळणार आहे। दरम्यान गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। अर्थमंत्री सीतारामन महागाईत तेल ओतण्याचं काम करतायत। स्मृती इराणींनी आंदोलनाचं नेतृत्व करावं असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात? तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करतात। स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी, आमचं नेतृत्व करावं त्यांनी। महिलांचं रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या, आता सिलेंडर आम्ही पुरवू, तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या, आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करणार आहे।